हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आपला जो आजचा व्हिडिओ आहे यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा युनिट 4 मधील 4.4 द अनसिंकेबल शिप या चॅप्टरचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, लँग्वेज स्टडी, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप यांची प्रश्न उत्तरं आपण काय करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काही लिंक्स दिलेल्या आहेत, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 8वीचे सर्व चॅप्टर पोएमचे तुम्ही व्हिडिओ अभ्यासू शकता. त्याचबरोबर इयत्ता 8वीसाठी महत्त्वाचे जे ग्रामर आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ यामध्ये दिलेले आहेत. त्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया. द अनसिंकेबल शिप या चॅप्टरचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप, त्याचबरोबर लँग्वेज स्टडी यांची प्रश्न उत्तर समजून घ्यायला. 4.4 द अनसिंकेबल शिप म्हणजेच न बुडणारे जहाज यातील वॉर्मिंग अपपासून सुरुवात करत आहोत. त्यातील चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी यामध्ये तुम्हाला मित्रांमध्ये चर्चा करायची आणि खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. तर यातील पहिला प्रश्न कुठला आहे तर यातील पहिला प्रश्न आहे, हॅव यू हर्ड रीड अबाउट द नॅचरल कॅलिमिटी. नॅचरल कॅलिमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्ती. हॅव यू हर्ड म्हणजे तुम्ही नैसर्गिक आपत्ती असतात त्याविषयी कधी ऐकलं आहे का किंवा मग वाचलं आहे का. रीड म्हणजे वाचणे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, यस आय रीड अँड लिसन अबाउट नॅचरल कॅलिमिटीज लाईक अर्थक्वेक, फ्लड्स अँड ड्रॉट्स एक्सेट्रा. होय, मी निश्चितच काय झाले तर ऐकलं आहे, वाचलंसुद्धा आहे. ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत जसं की अर्थक्वेक म्हणजे भूकंप, फ्लड्स म्हणजे पूर आणि ड्रॉट म्हणजे दुष्काळ याबद्दल मी ऐकलेलं आहे आणि काय केलं आहे तर वाचलंसुद्धा आहे. सेकंड प्रश्न आहे, व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज इन लाँग जर्नी. आता जी की लाँग जर्नी असते म्हणजे दूरचे प्रवास असतात त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होणे अपेक्षित आहे किंवा मग संभाव्य अशा कुठल्या गोष्टी अपेक्षित असतात. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, इन लाँग जर्नी लांबच्या प्रवासामध्ये ॲक्सिडेंट, शिपरिक्स, प्लेन क्रॅशेस कॅन अकर. ॲक्सिडेंट होऊ शकतो, अपघात होऊ शकतो किंवा मग जहाजाने तुम्ही प्रवास करत असाल जहाज डुबू शकतं, प्लेन क्रॅश होऊ शकतं, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. समटाईम्स इट मे बी ब्रेक डाऊन ऑन द वे. कधी कधी रोडसुद्धा काय होऊ शकतं तर बंद असू शकतात. पुढचा आहे, डू यू नो द सी वोएजेस. तुम्हाला सी वोएजेसबद्दल काही माहिती आहे का, म्हणजे सागरी प्रवासाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का. यस आय नो द सी वोएज. मला सागरी प्रवास माहिती आहे. हाऊ इज द जर्नी इन द सी डिफरंट फ्रॉम द अदर्स. आता ही जी काही समुद्र प्रवास आहे तो इतर प्रवासांपेक्षा कसा वेगळा आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, नक्कीच, डेफिनेटली, नक्कीच. द सी वॉयज इज डिफरंट दॅन अदर. सागरी प्रवास हा इतर प्रवासांपेक्षा वेगळा आहे कारण सी वॉयज इज कम्फर्टेबल ॲज कम्पेअर टू अदर्स. कारण जो सागरी प्रवास असतो तो कसा असतो तर कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक असतो ॲज कम्पेअर टू अदर्स, इतरांपेक्षा. फॉर एक्झाम्पल, उदाहरणादाखल, इफ यू आर गोईंग बाय फोर व्हीलर व्हेकल ऑन रोड. जर तुम्ही रोडवर जात आहात कशाने, 4 व्हीलरने. युअर जर्नी डिपेंड ऑन रोड. तुमची जर्नी असते ती कशात डिपेंड असते, कशावर अवलंबून असते तर त्या रोडवर अवलंबून असते. युअर जर्नी वुड बी गुड. तुमची जर्नी तुमचा प्रवास चांगला असेल. इफ द रोड इज गुड. जर रोड चांगला असेल तर, जर रोड चांगला आहे तर. अदरवाईज इट कॅन क्रिएट ॲक्सिडेंट. नाही तर त्याने काय होऊ शकतो तर ॲक्सिडेंट, अपघातसुद्धा होऊ शकतो. ऑन द अदर हँड, सी जर्नी इज नॉट दॅट मच डेंजरस. या उलट जे काही सागरी प्रवास असतो, सी वॉयज जो असतो तो काय तर इतका डेंजरस नाही, इतका खतरनाक नाही. डेंजरस म्हणजे खतरनाक. इफ नथिंग गोज रॉंग इन द सी. जर काहीही कुठलीही चुकीची गोष्ट झाली नसेल समुद्रात तर निश्चितच सागरी प्रवास हा कसा नाही तर खतरनाक नाही किंवा मग अडचणीचा नाही. फिफ्थ प्रश्न आहे, वाय शुड वी हॅव अल्टरनेटिव्ज इन द जर्नी. प्रवासात आपल्याला पर्याय का असावा. ओके, हा प्रश्न आहे. किंवा मग असावेत का. तर प्रवासामध्ये पर्याय उपलब्ध असावेत का. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, इफ देर इज अन ॲक्सिडेंट ऑफ द व्हेकल्स वी शुड हॅव सम काइंड अल्टरनेटिव्ज फॉर दॅट रोड. जर काय असेल, इफ देर इज अन ॲक्सिडेंट ऑफ द व्हेकल्स, जर काही ॲक्सिडेंट झाला असेल व्हेकलचा, वाहनाचा, वी शुड हॅव सम काइंड ऑफ अल्टरनेटिव्ह फॉर दॅट रोड. तर आपल्याला काय असावे तर अल्टरनेटिव्ज म्हणजे पर्याय उपलब्ध असावेत त्या रोडसाठी. इफ वी हॅव अल्टरनेटिव्ज फॉर द जर्नी. जर आपल्याकडे अल्टरनेटिव्ज पर्याय उपलब्ध असतील त्या प्रवासामध्ये, इट कॅन सेव्ह अवर टाईम अँड हेल्प अस टू ग्रो. यामधून आपल्याला वेळ वाचू शकतो आणि आपण निश्चित पुढे जाऊ शकतो. पुढे आहे बघा, आता पहिला प्रश्न आहे डिरेक्टली वॉर्मिंग अपमधील. तो म्हणजे कुठला, हे अगोदरचे बघितले आपण ते सगळे कशाचे प्रश्न होते, चिटचॅटचे होते.
आता यामध्ये प्रश्नाचे आन्सर तुम्ही वेगळे देऊ शकता चिटचॅटमध्ये. आता आपण येतोय वॉर्मिंग अपकडे. तर वॉर्मिंग अपमधील काय प्रश्न आहे, रीड द लाईन्स गिवन बिलो. खाली काही लाईन्स दिल्या आहेत, म्हणजे पॅसेज, एक छोटा पॅसेज दिला आहे थोडक्यामध्ये. इमॅजिन युअर सेल्फ इन द सिच्युएशन. असं ग्रेट धरायचं की या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतः आहात. अँड आन्सर द क्वेश्चन्स. आणि प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत बेस्ड ऑन युअर इमॅजिनेशन. तुमच्या इमॅजिनेशन, तुमच्या कल्पनेनुसार तुम्हाला काय करायची, या प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत. तर काय ते सिच्युएशन काय आहे, आफ्टर द गेम प्रॅक्टिस, खेळाची प्रॅक्टिस झाल्यानंतर, माय फ्रेंड्स अँड आय वर हंग्री. माझे मित्र आणि मी कसं होतो तर भुकेला होतो. वी डिसाइडेड टू गो टू अ स्नॅक आउटलेट ऑन द 3rd फ्लोअर इन द ह्यूज 6 स्टोरी मॉल. आम्ही काय डिसाईड केलं की जे की स्नॅक आउटलेट म्हणजे काहीतरी थोडंसं हलकं स्नॅक खाण्यासाठी काय करायचं तर 3rd फ्लोअरवर जायचं आहे एका 6 स्टोरी मॉलच्या, म्हणजे 6 जी की मजली इमारत आहे किंवा मॉल आहे त्यातील 3ऱ्या फ्लोअरला आम्ही जायचं ठरवलं होतं. ऑन द वे जस्ट ॲज वी पेड आवर बिल अँड वर अबाउट टू लिव्ह. जसं आम्ही बिल पे केलं आणि वापस जायला निघालो, देअर वॉज अ इयर शॅटरिंग ब्लास्ट, अ लाऊड एक्सप्लोजन ऑन द 1st फ्लोअर. आणि एक खूप मोठासा स्फोट हा कुठे झाला तर 1st फ्लोअरला झाला होता. तर आता ही सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनमध्ये असं करत तुम्ही स्वतः आहात तर काय करणार, त्यातील काही प्रश्न तुम्हाला विचारलेत. पहिले, व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन. तुमची पहिली प्रतिक्रिया कोणती होती. तर पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे, वी वर शॉक्ड अँड फ्लेड अवे फ्रॉम द मॉल. पहिली म्हणजे प्रतिक्रिया होती, आम्ही हादरलो होतो, शॉक्ड झालो होतो, आम्हाला धक्का बसला होता, आणि फ्लेड अवे फ्रॉम द मॉल, आणि तिथून आम्हाला पळून म्हणजे तिथून आम्हाला निघावंसं, फास्टमध्ये पळून निघावंसं वाटत होतं. हाऊ डिड द पब्लिक पॅनिक. आता लोक कसे घाबरले होते. आन्सरमध्ये द पब्लिक वर इन द स्टेट ऑफ पॅनिक. लोक खूप घाबरले होते. अँड रॅन हिअर अँड देअर टू फाइंड एक्झिट. आणि इकडे तिकडे ते पळत होते कशासाठी तर एक्झिट म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी. सम वेअर शाउटिंग अँड सम वर क्राईंग हिस्टेरिकली. खूप काही कसे रडत होते तर खूप जोरजोराने ओरडत होते आणि खूप जास्त काय करत होते तर रडत होते घाबरल्यामुळे. त्यांची खूप घाबरले त्यामुळे ते रडत होते आणि मोठ्याने ओरडत होते. पुढचा आहे, व्हॉट डिड सम अलर्ट सेन्सिबल पीपल डू. ओके, काही जे दक्ष, सम अलर्ट म्हणजे दक्ष आणि सुज्ञ लोक होते त्यांनी काय केलं तर सम सेन्सिबल पीपल वर ट्राईंग टू काम डाऊन द पीपल. जे काही हुशार दक्ष लोक होते त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. हेल्पिंग चिल्ड्रन, लहान मुलांना मदत केली. अँड विमेन, आणि महिलांना सुद्धा. दोज वर ट्राईंग टू एस्केप फ्रॉम द मॉल. ज्या काय करत होत्या पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या मॉलच्या बाहेर, त्यांनी काय केलं तर मदत केली. व्हॉट वॉज द डॅमेज अँड डेंजर. व्हॉट वॉज द डॅमेज अँड डेंजर, तिथे कोणती हानी झाली होती आणि काय डेंजर म्हणजे कुठलं असं भय निर्माण झालं होतं. देअर वॉज फायर ब्रोक अप ऑन द 3rd फ्लोअर. तिथे आग पसरली होती 3rd फ्लोअरवर. द ब्लास्ट हॅड डॅमेज एव्हरीथिंग. आणि या जे काही स्फोट झाला होता त्यामध्ये सर्व काही गोष्टी काय झाल्या त्या डॅमेज झाल्या होत्या म्हणजे तुटल्या फुटल्या होत्या. विथ स्ट्रक्चर ऑफ मॉल, आणि मॉलचं स्ट्रक्चरसुद्धा बिघडलं होतं. द 4th फ्लोअर वॉज इन डेंजर. आणि चौथा जो मजला होता तो कसा होता तर डेंजरमध्ये होता, म्हणजेच अडचणी तो आला होता चौथा मजला. हू केम टू द रेस्क्यू. तर या काय हू केम टू द रेस्क्यू म्हणजे तिथे बचाव कार्यासाठी कोण आलं तर द पोलीस, द फायर ब्रिगेड अँड द लोकल पीपल केम टू रेस्क्यू. आणि जे काही पोलीस असतील, फायर ब्रिगेड असतील, लोकल जे काही पीपल असतील म्हणजे तिथले लोकलचे लोक असतील ते काय आले तर बचावासाठी आले होते. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी वर इंज्युअर्ड अँड किल्ड. किती लोक जखमी झाले व किती लोक ठार झाले होते किंवा मारले गेले होते. देअर वर 4 मेन अँड 3 विमेन इंज्युअर्ड. 4 माणसं आणि 3 महिला काय झाल्या होत्या तर जखमी झाल्या होत्या. नो वन वॉज डाईट. कोणीही मेलं नव्हतं किंवा मग किल झालं नव्हतं. व्हॉट इफेक्ट डीड द इन्स्टन्स लिव्ह ऑन युअर माइंड. या घटनेने तुमच्या मनावर काय परिणाम झाले. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, वी वर डीपली शॉक्ड. आम्ही पूर्णतः हादरलो होतो, घाबरलो होतो. अँड वी स्टील फिअर्ड अ लॉट वेन एव्हर वी रिमेंबर दॅट इन्सिडेंट. आम्ही आतासुद्धा आम्हाला भीती वाटते जेव्हा केव्हा आम्हाला तो इन्सिडेंट आठवतो, ती घटना आठवते. वी थँक गॉड फॉर सेविंग अस फ्रॉम दॅट डेंजर. आम्ही देवाचे आभार मानतो की देवाने आम्हाला काय केलं त्या वाईट अशा खतरनाक अशा कशातून वाचवलं तर घटनेतून वाचवलं. हे असे उत्तर तुम्ही या सिच्युएशनचे देऊ शकता. यामध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारे आन्सर तुम्हाला वाटतील ते तसे तुम्ही देऊ शकता. आता आहे बघा सेकंड, द वर्ड अनसिंकेबल हॅज प्रिफिक्स ॲज वेल ॲज सफिक्स. द रूट वर्ड इज सिंक. आता जो अनसिंकेबल वर्ड आहे त्यामध्ये प्रिफिक्ससुद्धा आहे त्याचबरोबर सफिक्ससुद्धा आहे. आणि रूट म्हणजे मूळ शब्द जो आहे तो कुठला आहे त्याचा सिंक हा शब्द आहे.
तर मग आता काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला काय करायचे तर रूट वर्ड्स तुम्हाला लिहायचे, म्हणजे मूळ शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला आहे अनकम्फर्टेबल. अनकम्फर्टेबलमध्ये कम्फर्टेबल हा मूळ शब्द आहे. अनहॅपीनेस यामध्ये हॅपी हा मूळ शब्द आहे. इनसेक्युरिटी यामध्ये सेक्युअर हा मूळ शब्द आहे. आन्सर मी डिरेक्टली दिले तिथे. इनॲक्युरसी यामध्ये ॲक्युरेट हा मूळ शब्द आहे. इंडिपेंडन्स यामध्ये डिपेंड हा काय तर मूळ शब्द आहे. इमेलर यामध्ये मेल हा मूळ शब्द आहे. अनलुजन यामध्ये लूज हा मेन शब्द आहे, किंवा मग त्याला आपण काय म्हणू शकतो तर थोडक्यामध्ये रूट वर्ड आहे. डिसॅबिलिटी यामध्ये एबल हा जो आहे तो रूट वर्ड आहे, मूळ शब्द आहे. डिसॲपिअरन्समध्ये ॲपियर हा मूळ शब्द आहे किंवा रूट शब्द आहे. अनफ्रेंडलीमध्ये फ्रेंड हा मूळ शब्द आहे. इंटरॅक्टिव्हमध्ये ॲक्ट हा मूळ शब्द आहे, रूट वर्ड ज्याला आपण म्हणू शकतो. मिसअंडरस्टँडिंगमध्ये अंडरस्टँड हा मूळ शब्द आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे बी. राईट टू वर्ड्स इच विथ द फॉलोइंग प्रिफिक्सेस. आता काही प्रिफिक्सेस दिले बघा, त्यानुसार तुम्हाला काय करायचे तर दोन शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला दिला अँटी. अँटीपासून दोन शब्द असतील, अँटीसेप्टिक, अँटी सोशल. ओके, हे दोन शब्द तुम्ही लिहू शकता. त्यानंतर अँटी करप्शन हा सुद्धा शब्द तयार होतोय. अँटी क्लॉकवाईज हा सुद्धा एक शब्द तुम्ही लिहू शकता. त्यानंतर हे पुढे डिसपासून डिसलाईक हा शब्द आहे. डिस्क्लोज, डिस्क्वालिफाय हे आपले असे शब्द तुम्ही लिहू शकता, ज्यामध्ये आपल्याला डिस हा काय दिसतो तर प्रिफिक्स वापरलेला दिसतोय. डिसअपॉइंटमेंट हा सुद्धा एक शब्द तुम्ही लिहू शकता. पुढचा आहे नॉन. नॉनमध्ये कुठला शब्द सांगता येईल तुम्हाला नॉन प्रिफिक्स असलेला तर नॉन व्हायलन्स, नॉनसेन्स. ओके, त्यानंतर रीपासून कुठला तुम्ही प्रिफिक्सपासून शब्द करू शकता तर रिअरेंज, रिप्लेस हे शब्द तुम्हाला काय दिसतील तर यामध्ये वापरले या असे शब्द तुम्ही बनवू शकता. पुढचा प्रश्न आहे राईट टू वर्ड्स इच विथ द फॉलोइंग सफिक्सेस. आता काही सफिक्सेस दिलेले आहेत. सफिक्स म्हणजे शेवटी वापरलेल्या गोष्टी आणि प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला वापरलेलं असतं प्रिफिक्स, आणि सफिक्सेस शेवटी वापरलेलं असतं. मग फुल हा जो काही सफिक्स आहे तो शेवटी वापरलेला आहे, तर त्याला कसं असेल फुलपासून ब्युटिफुल, हेल्पफुल, फेथफुल. ओके, तर हे शब्द तुम्ही लिहू शकता. OUS यामध्ये प्रॉस्परस, क्युरियस, डेंजरस हे शब्द तुम्ही लिहू शकता, ज्यामध्ये OUS हा सफिक्स आहे. लेस, सेन्सलेस, हेल्पलेस, काउंटलेस. आता हा लेस जो आहे तो सफिक्स आहे. LY काइंडली, फ्रेंडली, प्रॉम्प्टली हे काय तर काही एक्झाम्पल्स आपण वर्ड्स आपण इथे काय करू शकतो देऊ शकतो. आता आपण वळतो आहोत याच्यानंतर मार्जिन क्वेश्चन्सकडे. मार्जिन क्वेश्चन कुठे असतात मग? मार्जिन क्वेश्चन असतात चॅप्टरच्या राईट किंवा लेफ्ट साईडला, जिथे तुम्ही चॅप्टर वाचता, जिथे शब्दाचे अर्थ दिले असतात बघा बुकमध्ये, तिथे हे प्रश्न असतात. तर त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, वाय वॉज द टायटॅनिक सो कॉल्ड. टायटॅनिक जे आहे त्याला काय म्हटलं जायचं तर अनसिंकेबल शिप असं त्याला म्हटलं जायचं. कशाला? टायटॅनिकला. द अनसिंकेबल शिप असं त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे व्हॉट फॅसिलिटीज वर अवेलेबल ऑन द शिप. आता या जहाजावर कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटीज, कुठल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत्या? आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. प्रत्येकजण काय जो होता टायटॅनिकला काय म्हणत होतं, खूप फायनेस्ट असं नवं खूप मोठं असं काय तर शिप, जहाज हे आहे जगामध्ये. टायटॅनिक वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरीज. टायटॅनिकची किती उंच होतं तर ते जवळपास 15 मजली उंच इतक्या, कशा इतकं तर बिल्डिंग इतकं उंच ते जहाज होतं. इनसाइड इट वॉज लाईक अ लार्ज हॉटेल. आणि जर मध्ये बघितलं तर हे जे टायटॅनिक होतं एक मोठ्या हॉटेलसारखं होतं. विथ ग्रँड स्टेअरकेस, खूप मोठे स्टेअरकेस, पायऱ्या होत्या. डायनिंग रूम होतं, जेवणाचं रूम होतं. शॉप्स होते म्हणजे दुकानं होत्या. स्विमिंग पूल्स होते त्या हॉटेलमध्ये, त्या कशामध्ये तर जहाजामध्ये. देअर वर मोर दॅन 2000 पॅसेंजर्स ऑन इट. आणि जवळपास 2000पेक्षा जास्त पॅसेंजर्स, प्रवासी त्या जहाजामध्ये होते. तर अवेलेबल गोष्टी कुठल्या होत्या तर डायनिंग रूम, शॉप, स्विमिंग पूल्स आणि स्टेअर काय तर एक हॉटेलसारखं ते दिसत होतं. पुढचा प्रश्न आहे व्हॉट मेड द मॅन टर्न कोल्ड विथ फ्राईट. तो माणूस जो आहे तो भीतीने थंडगार का पडला. ओके, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द मॅन वॉज आस्क्ड टू कीप वॉच अन आईसबर्ग फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. आता एक व्यक्ती होता, एक माणूस होता, त्याला सांगितलं होतं की तू काय करायचं तर आईसबर्गला बघायचं आहे, म्हणजे त्याला शिपच्या टॉपवर बसून दिलं होतं उंच ठिकाणी, आणि त्याला सांगितलं होतं की तू काय करायचं आईसबर्ग. ओके, त्या आईसबर्गला तुला काय करायचं बघायचं. आईसबर्ग म्हणजे काय हिमनग.
एक तुकडा असतो बघा याचा कशाचा बर्फाचा समुद्रात तरंगणारा, त्याला आपण हिमनग असं म्हणतो, आईसबर्ग असं म्हणतो. तर त्याला सांगितलं होतं की तू तो हिमनग बघायचं, फक्त शोधायचं तुला. सडनली अचानकपणे ॲट 11:40 PM 11:40 ही सॉ समथिंग, त्याला काहीतरी दिसलं. ही ग्रीव कोल्ड विथ फ्राईट, तो थंडगार पडला भीतीने. बिकॉज ही हॅड सीन अ ह्यूज आईसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक, कारण तिने बघितलं होतं की जो टायटॅनिकचा रस्ता आहे त्यामध्येच हा खूप मोठा भला मोठा असा आईसबर्ग म्हणजे हिमनग काय होता तर आला होता. ओके, त्यामुळे तो व्यक्ती काय झाला तर थंडगार झाला होता भीतीने. पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज द डॅमेज कॉज टू द शिप. आता कुठल्या प्रकारचे डॅमेज, कुठल्या प्रकारचा काय झाला होता तर हानी त्या जहाजाला झाली होती त्या आईसबर्गमुळे. तर आन्सर, कॅप्टन स्मिथ ट्राईड हार्ड टू स्टिअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आईसबर्ग बट द साईड ऑफ द शिप स्ट्रेच अगेन्स्ट द माउंटेन ऑफ आईस. स्टिअर म्हणजे काय तर वळवणे, जहाजाला वळवणे, टर्न करणे. आता कॅप्टन स्मिथने खूप प्रयत्न केले ते जहाज वळवण्याचा, त्या आईसबर्गपासून दूर नेण्याचा. बट द साईड ऑफ द शिप, परंतु जी काही साईड आहे कशाची, टायटॅनिकची, ती काय झाली तर त्या माउंटेनला म्हणजे तो जो काही आईसबर्ग होता त्याच्या म्हणजे हिमनग होता. ओके, त्याला काय झालं तर जे काही शिप आहे तिचा एक साईड काय झाली तर घासली होती. अ शॉवर ऑफ आईस फेल्ड ऑन द डेक अँड आईसबर्ग कट होल्स अलॉंग द शिप साईड. आणि यातून काय झालं तर एक शॉवर ऑफ आईस फेल ऑन द डेक, आणि एक जो काही आईस आहे, बर्फाचे तुकडे जे आहेत ते डेकवर पडलेत, आणि आईसबर्ग जो काय झालं त्याने काय केलं तर होल बनवला कशाला, त्या शिपला एका साईडकडून. वॉटर बिगन टू पॉर इन टू द लोअर डेक ऑफ द शिप, आणि यातून काय व्हायला लागलं तर लोअर डेक जे आहे तिथे पाणी भरायला लागलं त्या जहाजाच्या. सो द टायटॅनिक बिगन टू सिंक, आणि त्यानंतर टायटॅनिक जो आहे तो खाली बुडायला लागला होता. वाय वर द पॅसेंजर्स इन ग्रेव डेंजर, आणि जे काही पॅसेंजर्स होते ते का बरं भयंकर अशा धोक्यात आले होते. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक वर इन ग्रेव डेंजर. जे पॅसेंजर्स होते टायटॅनिकमधील ते धोक्यात आले होते कारण इन द फर्स्ट प्लेस, सुरुवातीच्या वेळी ते डिड नॉट गेट हेल्प फ्रॉम द अदर शिप्स द कॅलिफोर्निया अँड द कार्पेथिया. कारण सुरुवातीला त्यांना कुठल्या प्रकारची मदत मिळाली नाही कुठल्याही दुसऱ्या शिपपासून, कुठल्या दुसऱ्या जहाजांपासून, जसं की कॅलिफोर्निया असेल, कार्पेथिया असेल, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत या जहाजांपासून मिळाली नाही. द टायटॅनिक वॉज सिंकिंग फास्ट, आणि टायटॅनिक जो जहाज होता तो खूप फास्टमध्ये काय होत होता तर डुबत होता. द शिप बिगन टू टिल्ट इन टू द सी. ओके, आता टिल्ट म्हणजे त्याचा अर्थ होतो की तिरप होणं, झुकणं. जी शिप होती, जहाज होती, ती काय झाली तर तिरपी झाली होती त्या समुद्रामध्ये. देअर वर नॉट इनफ लाईफ बोट्स इन द शिप, आणि या जहाजामध्ये कुठल्याही प्रकारचे लाईफ बोट म्हणजे ज्यातून तुम्ही वाचू शकता लोकांचे जीवन, ओके, जीवनरक्षक बोट ज्याला आपण म्हणू शकतो, त्या बोटी अवेलेबल नव्हत्या, जास्त अवेलेबल नव्हत्या त्या जहाजामध्ये. देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू हंड्रेड पॅसेंजर्स, आणि त्या लाईफ बोटमध्ये फक्त काही 100 लोकच काय होऊ शकत होते, मावू शकत होते किंवा बसू शकत होते. अँड दे वर ऑल मोर दॅन 2000 अँड देअर वर ऑल मोर दॅन 2000 पॅसेंजर्स, आणि 2000पेक्षा जास्त पॅसेंजर्स त्या जहाजामध्ये होते. वाय कुड कार्पेथिया नॉट डू मच टू सेव्ह मोर लाईफ, आणि जे कार्पेथिया नावाचं जहाज होतं ते खूप जास्त लोकांना काबर वाचू शकलं नव्हतं. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा याच्या, द शिप कार्पेथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. जे कार्पेथिया नावाचं जहाज आहे ते 3:40 तिथे पोहोचलं. द टायटॅनिक हॅड ऑलरेडी व्हॅनिश इन टू द सी बिफोर दॅट, आणि हे जहाज पोहोचण्यापूर्वी टायटॅनिक जे आहे ते ऑलरेडी काय झालं होतं तर दिसेनासं झालं होतं त्या समुद्रामध्ये. ओके, म्हणजे हे जिथं हे कार्पेथिया जहाज तिथं पोहोचलं त्यावेळेस जहाज जे आहे ते पूर्णतः व्हॅनिश म्हणजे दिसेनासं झालं होतं त्या समुद्रामध्ये, म्हणजे दिसतच नव्हतं. कार्पेथियाज क्रू फाउंड द लाईफ बोट्स अँड दे कुड सेव्ह ओनली 700 पीपल्स. जे कार्पेथियाचे जे क्रू मेंबर्स होते त्यांना लाईफ बोट सापडल्या, आणि त्यावर जे काही 700 लोक होते त्यांनाच कार्पेथियाचे जे क्रू मेंबर्स असतील ते वाचू शकले. ऑलमोस्ट ऑल ऑफ द पीपल इन द वॉटर हॅड ड्राउन ऑर डाईड ऑफ कोल्ड, आणि जवळपास सगळे लोक जे पाण्यामध्ये होते हॅड ड्राउन, ते बुडाले होते, आणि डाईड ऑफ कोल्ड, आणि ते काय झाले होते थंडीनं मेले होते. द शिप कार्पेथिया वॉज सो लेट दॅट इट क्रू कुड नॉट सेव्ह मोर लाईव्स. द शिप कार्पेथिया वॉज सो लेट, कारण काय तर शिप जी होती कार्पेथिया ती काय झाली होती लेट झाली होती.
खूप लेट झाली होती आणि ते जे क्रू जे होते ते खूप कमी लोकांना वाचू शकले होते. 7वा प्रश्न आहे, व्हॉट टू कंपल्शन्स वर लेड डाऊन फॉर ऑल शिप्स इन 1913. आता 1913 नंतर कुठल्या प्रकारच्या सक्ती या काय केल्या गेल्या तर शिप्स म्हणजे जहाजांवर लादल्या गेल्या किंवा त्यांना सांगण्यात आलं की या गोष्टीत मी कुठल्या 2 गोष्टी कंपल्सरी म्हणजे सक्तीच्या करण्यात आल्या जहाजांसाठी 1913 नंतर. आन्सरमध्ये द 2 कंपल्शन्स लेड डाऊन फॉर द सेफ्टी ऑफ द पॅसेंजर्स ऑन शिप्स. जे काही पॅसेंजर्स असतील प्रवासी असतील त्यांच्या सेफ्टीसाठी काही गोष्टी काही सक्ती या शिप्सवर लादल्या गेल्या. त्यामध्ये नंबर 1, ऑल शिप्स मस्ट कीप देअर रेडिओज वर्किंग ऑल आवर्स ऑफ द डे अँड नाईट. सर्व ज्या काही शिप्स असतील जहाज असतील त्यांना सांगण्यात आलं की तुमचे जे रेडिओ असतील ते काय असावेत तर वर्किंगमध्ये चालू असावेत पूर्ण दिवस आणि रात्र. दुसरी गोष्ट सांगण्यात आली, दुसरं कंपल्शन होतं, ऑल शिप्स मस्ट हॅव इनफ रूम इन देअर लाईफ बोट्स टू कॅरी एव्हरीवन ऑन बोट. आणि सगळ्या शिपला काय सांगितलं होतं की एक इनफ रूम असावीत ज्यामध्ये इनफ असे लाईफ बोट्स ठेवण्यात याव्यात कॅरी करण्यात याव्यात तुमच्या प्रवासामध्ये. हाऊ फार हॅड द टायटॅनिक संक. आता हे टायटॅनिक जहाज आहे ते किती खाली बुडालं होतं. ओके, तर आन्सरमध्ये तुम्ही शकता बघा, टायटॅनिक हॅड संक ॲट द डेप्थ ऑफ अराउंड 4000 मीटर्स म्हणजेच 13,000 फीट म्हणजे 4000 मीटर इतकं खाली ते बुडावलं होतं, ज्याचं आपण फीटमध्ये कन्वर्ट केलं तर 13,000 फीट इतकं ते होतं. ओके, इंग्लिश वर्कशॉपकडे आपण येतोय. इंग्लिश वर्कशॉपमधील पहिला प्रश्न दिसतोय बघा, फाइंड एनी 6 वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट हॅव सफिक्सेस. कुठलेही 6 वर्ड्स तुम्हाला शोधायचे आहे चॅप्टरमध्ये ज्यांना काय तर सफिक्सेस आहेत. सफिक्स म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की शब्दाच्या शेवटी लागलेली जी काही हे असतील प्रत्यय असतील त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. अंडरलाईन द सफिक्स इन इच ऑफ देम. आणि तुम्हाला काय करायचे त्या सफिक्सला अंडरलाईन करायचे. आता बरेचसे सापडतील, मी काही तुम्हाला सांगितलेले जसं अनसिंकेबल ABLE हे सफिक्स आहे. सडनली यामध्ये YLWA हे सफिक्स आहे. ऑपरेटर OR हे सफिक्स आहे. कम्फर्टेबल ABLE हे सफिक्स आहे. क्विकलीमध्ये LWA हे सफिक्स आहे. रॅपिडलीमध्ये LWA हे सुद्धा आपल्याला तिथे सफिक्स दिसून येतं. बी प्रश्न आहे, 2 वर्ड्स मे कंबाईन टू फॉर्म अ न्यू वर्ड विथ अ चेंज मिनिंग. 2 वर्ड्स ज्यावेळेस तुम्ही काय करू शकता कंबाईन करू शकता कशासाठी तर एक नवीन शब्द बनवण्यासाठी ज्यातून काय होणार आहे त्या नवीन आलेल्या शब्दाची काय असणार आहे अर्थ चेंज असणार आहे. सच वर्ड्स आर कॉल्ड कंपाऊंड वर्ड्स इन इंग्लिश. आणि हे जे काही वर्ड्स असतात त्यांनाच काय म्हणतात कंपाऊंड वर्ड्स म्हणतात. कंपाऊंड वर्ड म्हणजे समजलं थोडक्यामध्ये की 2 वर्ड्सला काय केलं जातं कंबाईन केलं जातं आणि त्यातून एक नवीन शब्द बनवला जातो आणि जो नवीन शब्द बनतो त्याचा अर्थ वेगळा असणार आहे. तर त्यालाच काय म्हणतात तर कंपाऊंड वर्ड असं म्हणतात इंग्लिशमध्ये. जसं उदाहरण आहे एव्हरी प्लस थिंग बरोबर एव्हरीथिंग. एव्हरी हा शब्द आणि थिंग हा शब्द एकत्र आला त्यापासून एक एव्हरीथिंग शब्द तयार झाला. त्यानंतर आहे सम ऑफ देम हॅव अ हायफन. काहींना हायफन दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल लाईफ स्किल एक निम्मध्ये तो हायफन आलेला आहे बघा. फाइंड 4 to 5 कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. तुम्हाला या टेक्स्टमधून म्हणजे चॅप्टरमधून तुम्हाला 4 ते 5 कंपाऊंड वर्ड शोधायचे आहेत. तर हे सोपं आहे बघा आन्सर. लाईफ प्लस बोट जसं लाईफ बोट. एव्हरी प्लस 1 दॅट इज एव्हरीवन. सम अधिक सम प्लस थिंग बरोबर समथिंग. आईस प्लस बर्ग बरोबर आईसबर्ग. नो प्लस थिंग नथिंग. लाईफ प्लस बोट लाईफ बोट. हे असे शब्द तुम्ही इथे काय करू शकता शोधू शकता. त्यानंतर पुढे येतो आपण सेकंड प्रश्नाकडे. रीड द टेक्स्ट अँड आन्सर. टेक्स्ट वाचा आणि उत्तर द्या. जसं पहिलं आहे बघा, व्हॉट डज अ वर्ड टायटॅनिक मीन्स. आता टायटॅनिक शब्दाचा अर्थ काय होतो. आन्सर आहे टायटॅनिक मीन्स ह्यूज. टायटॅनिक म्हणजे प्रचंड खूप मोठा अशा प्रकारचा अर्थ होतोय. हाऊ मेनी पॅसेंजर्स डिड टायटॅनिक कॅरीज. किती पॅसेंजर्स किती प्रवासी टायटॅनिक काय करू शकत होतं तर वाहू शकत किंवा वाहून नेऊ शकलं होतं. तर आन्सरमध्ये तुम्ही शकता बघा किती प्रवासी टायटॅनिकने वाहून नेले होते. तर आन्सरमध्ये तुम्ही शकता बघा टायटॅनिक कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. 2000पेक्षा जास्त पॅसेंजर्सला टायटॅनिक काय केलं होतं टायटॅनिकने वाहून नेलं होतं किंवा मग सोबत नेलं होतं त्या टायटॅनिकमध्ये जाऊ शकत होते. वाय वर द पॅसेंजर्स ऑन टायटॅनिक प्राऊड. जे काही टायटॅनिकने प्रवास करणारे प्रवासी होते त्यांना कशाचा अभिमान वाटत होता किंवा त्यांना प्रवाशांना का अभिमान होता टायटॅनिकचा. कारण काय तर बिकॉज दे वर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. कारण त्यांना असं वाटत होतं की ती जगातील सर्वात मोठ्या आणि छान अशा जहाजातून प्रवास करत होते. वाय डीड पीपल कॉल टायटॅनिक अँड अनसिंकेबल शिप. लोक हे टायटॅनिकला न बुडणारे जहाज का म्हणत होते अनसिंकेबल शिप कावर म्हणत होते. आन्सर
पीपल कॉल टायटॅनिक द अनसिंकेबल शिप. लोक टायटॅनिकला न बुडणारं जहाज म्हणत होते. कारण बिकॉज दे थॉट दॅट इट कुड नेवर सिंक. कारण त्यांना असं वाटत होतं की ते असे विचार करत होते की हे जहाज कधी बुडणार नाही. पुढचं आहे ई. व्हॉट डिड कार्पेथियास क्रू फाइंड. ओके, जे कार्पेथियाचे क्रू आहे, मेंबर्स म्हणजे जहाजावर काम करणारे लोक आहेत, त्यांना काय सापडलं. ओके, दे फाउंड अर्जंट मेसेज ऑफ द टायटॅनिक आस्किंग फॉर हेल्प. त्यांना असं समजलं की काय तर एक मेसेज त्यांना मिळाला की टायटॅनिक काय तर मदतीसाठी बोलवत आहे. त्यानंतर पुढचं आहे व्हॉट वॉज द डायरेक्टर ऑफ द हू वॉज द डायरेक्टर ऑफ द फिल्म बेस्ड ऑन द टायटॅनिक्स मेडन वॉयज. कोण आहे त्या चित्रपटाचं डायरेक्टर ज्या डायरेक्टरने चित्रपट बनवला कुठला, टायटॅनिक्स मेडन वॉयज. आन्सरमध्ये जेम्स कॅमेरून वॉज द डायरेक्टर ऑफ द फिल्म बेस्ड ऑन द टायटॅनिक्स मेडन वॉयज. जेम्स कॅमेरून यांनी काय केलं तर डायरेक्शन केलेलं आहे कुठल्या चित्रपटाचं, टायटॅनिक्स मेडन वॉयज या चित्रपटाचं. जी प्रश्न आहे वेअर डिड द सायंटिस्ट फाइंड टायटॅनिक. टायटॅनिक हे सायंटिस्ट लोकांना वैज्ञानिकांना कुठे सापडलं होतं. सायंटिस्ट फाउंड द शिप लाईंग ॲट द डेप्थ ऑफ अराउंड 4000 मीटर. 4000 मीटर खाली पाण्याच्या तळाशी, समुद्राच्या तळाशी काय होतं तर वैज्ञानिकांना काय सापडलं, टायटॅनिक जहाज सापडलं होतं. डिस्कस इन ग्रुप ऑफ 4 अँड फाइंड आउट. 4 मुलांमध्ये डिस्कस करायचं आणि तुम्हाला शोधून काढायचं आहे. पहिला प्रश्न आहे रिझन फॉर द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. काय कारण होतं टायटॅनिक बुडण्यामागचं, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. कॅप्टन स्मिथ ट्राईड हार्ड टू स्टिअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आइसबर्ग बट द साईड ऑफ द शिप स्क्रॅच्ड डीप अगेन्स्ट द माउंटेन ऑफ आईस. कॅप्टन स्मिथ जे होते त्यांनी खूप प्रयत्न केला जहाजाला वळवण्याचं किंवा शिप याला वळवण्याचं. कशापासून, शिपला, टायटॅनिक जहाजाला आईसबर्गपासून दूर नेण्याचा खूप प्रयत्न कॅप्टन स्मिथ यांनी केला. बट द साईड ऑफ द शिप स्क्रॅच्ड डीप अगेन्स्ट द माउंटेन ऑफ आईस. परंतु जी काही साईड आहे त्या शिपची ती काय झाली तर त्या आईसला काय झाली तर त्या घासली होती, त्या आईसबर्गला घासली होती. अ शॉवर ऑफ आईस फेल ऑन द डेक. आणि एक शॉवर पावसासारखा थोडक्यामध्ये आईस काय झाला तर त्या डेकवर पडला. अँड आईस कट होल अगेन्स्ट अलॉंग द शिप साईड. आणि काय झालं तर जहाजाच्या एका साईडला काय झालं तर आईसबर्गमुळे काय झालं तर एक होल पडलं. वॉटर बिगन टू पॉवर इन टू द लोअर डेक ऑफ द शिप. आणि जे काही लोअर डेक आहे त्यामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली होती त्या जहाजामध्ये. सो द टायटॅनिक बिगन टू सिंक. आणि अशा प्रकारे टायटॅनिकला बुडायला प्रारंभ झाला होता. पुढचा प्रश्न आहे इफेक्ट ऑफ सिंकिंग ऑफ टायटॅनिक. ओके, काय परिणाम झाले टायटॅनिक, इफेक्ट ऑफ द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. टायटॅनिक बुडण्याचे काय परिणाम झाले आपल्याला परिणाम सांगायचे तुम्हाला टायटॅनिक बुडण्याचे. तर पहिला दिसतं आपलं बघा, आन्सर दिले आहेत खाली डिरेक्टली. द इफेक्ट ऑफ सिंकिंग ऑफ टायटॅनिक इज गिव्हन बिलो. जहाज जे टायटॅनिक आहे ते बुडण्याचे परिणाम खाली दिलेले आहेत. पहिला आहे 1500 पीपल ड्राउन विथ कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू. 1500 लोक कोणासोबत, जो काही कॅप्टन आहे त्या जहाजाचा त्याच्यासोबत आणि त्याचे जे मेंबर्स असतील त्याच्यासोबतचे काम करणारे जे काही सहकारी असतील त्यांच्यासोबत सगळे लोक काय झाले तर बुडून गेले होते किंवा मरण पावले त्या जहाजामध्येच. 1500 प्लस कॅप्टन स्मिथ आणि त्याचे क्रू मेंबर्स. इट मेड पीपल टू थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप. आणि यामुळे लोकांना विचार करायला लावलं की लोकांची सेफ्टी महत्त्वाची आहे. पॅसेंजर्स म्हणजे जे प्रवासी असतील त्यांची सेफ्टी महत्त्वाची आहे. कशावर तर जहाजावर. हे सांगण्याचं काम किंवा याबद्दल लोकांना विचार करण्याचं काम ह्या घटनेमुळं झालं. वेन दे सेंट सबमरीन टू फाइंड द कंडिशन ऑफ टायटॅनिक इन द ओशियन दे फाउंड इट इज लाईंग इन 2 पीसेस ऑन द ओशियन फ्लोर. जेव्हा त्यांनी सबमरीन पाठवलं की काय कंडिशनमध्ये आहे टायटॅनिक बघायला त्या जहाज ओशियनमध्ये, समुद्रामध्ये, तर त्यांना असं दिसलं की जहाजाचे काय झाले तर 2 तुकडे झाले आहेत त्या समुद्रामध्ये. त्यानंतर पुढचं आहे 4th पॉईंट. डायरेक्टर जे आहेत कोण, जेम्स कॅमेरून. दे मेड अ फेमस फिल्म ऑन द टायटॅनिक. आणि त्यांनी काय केलं तर एक फेमस फिल्म, नामांकित अशी फिल्म बनवली, चित्रपट बनवला टायटॅनिकवर. रीड अँड फाइंड वर्ड्स रिलेटेड टू सी अँड अरेंज देम अल्फाबेटिकली. तुम्हाला काय करायचे, शब्द शोधायचे आहेत सीशी रिलेटेड, समुद्राशी रिलेटेड. ओके, या टेक्स्टमधून, या चॅप्टरमधून, आणि तुम्हाला ते अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. जसं बोट, डेप्थ, आता हे सगळे अल्फाबेटिकली आले आहेत बरं. बोट, डेप्थ, ड्राऊन, आईस, ड्राऊन म्हणजे बुडणे, आईस, आईसबर्ग, लाईफपोर्ट, ओशियन, ओशियन म्हणजे महासागर, सेल, सिंक, शिप,
वॉयज म्हणजे सागरी प्रवास, हे सगळे शब्द आहेत जे समुद्राशी रिलेटेड आहेत आणि त्यांना एकदम अरेंज केलेलं आहे प्रॉपरली अल्फाबेटिकली. फोर्थ आहे बघा, शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरीज. ती किती उंच आहे तर 15 माळ्याच्या बिल्डिंग इतकी ती उंच आहे. तिच्यासारखी ती उंच आहे असं आपण त्याला म्हणू शकतोय. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग, ती कशासारखी उंच आहे तर 15 माळी बिल्डिंग इतके ती उंच आहे. 15 ताळी बिल्डिंग इतके ती उंच आहे. हिअर शी इज कम्पेअर्ड विथ अ बिल्डिंग ऑफ 15 स्टोरीज. इथे तिला काय केलं आहे, तिला काय म्हणजे टायटॅनिकला कम्पेअर केलेलं आहे कशासोबत तर 15 ताळी बिल्डिंगसोबत त्या टायटॅनिकला कम्पेअर केलं आहे. यू नो दॅट वेन अ कम्पॅरिझन इज मेड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. तुम्हाला माहिती आहे का ज्या दोन गोष्टींमध्ये काय होतं कम्पॅरिझन केलं जातं ऑफ डिफरंट काइंड्स, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये जास्त कम्पॅरिझन केलं जातं. इट इज कॉल्ड सिमिली. त्याला काय म्हणतात तर सिमिली असं म्हणतात. अ सिमिली इज इंट्रोड्यूस बाय द वर्ड ॲज डॉट 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 ॲज ऑर लाईक. आणि सिमिली कशी ओळखायची असते तर ॲज डॉट 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 ॲज म्हणजे ॲज आणि ॲजमध्ये काय असतं एखादा वर्ड आलेला असेल किंवा मग लाईक हा शब्द वापरलेला असेल वाक्यामध्ये, तर ते एक्झाम्पल आहे सिमिलीचं. फ्रेम 5 ऑफ युअर ओन सेंटेन्सेस युजिंग द कन्स्ट्रक्शन ॲज ॲज. तुम्हाला काय करायचे कुठले 5 एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहेत ज्यामध्ये तुम्हाला ॲज ॲजचा वापर करून काय करायचं वाक्य बनवायचे आहेत आणि ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे असणार आहेत. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. नंबर 1, ही इज ॲज लेझी ॲज टर्टल. टर्टल म्हणजे कासव, तो कसा आळशी आहे, कासवासारखा तो आळशी आहे. शी इज ॲज सॉफ्ट ॲज बटर. ती बटरसारखी कशी आहे तर मऊ आहे. विकास इज ॲज ब्रेव ॲज द लायन. विकास हा कसा आहे तर ब्रेव आहे, शूर आहे कशासारखा लायनसारखा. ही इज ॲज स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स. तो बैलासारखा कसा आहे तर स्ट्रॉंग आहे, शक्तिशाली आहे. युअर क्लोथ्स आर ॲज व्हाईट ॲज स्नो. तुझे कपडे आहेत ते कसे आहेत तर व्हाईट आहेत कशासारखे तर बर्फासारखे. 5th क्वेश्चन आहे, रीड अगेन फ्रॉम द 5th पॅरेग्राफ. 5व्या पॅरेग्राफपासून पुन्हा वाचा. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. आणि 14 एप्रिलच्या एप्रिलची जी काही रात्र आहे तोपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे. अप टू 12th पॅरेग्राफ. 12व्या पॅरेग्राफपर्यंत. 12 पॅरेग्राफ कुठला आहे तर द कारफेथे वॉज टू लेट टू सेव्ह देम. इथपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे पुन्हा. आणि काय करायचं त्यावर प्रश्न दिले बघा, उपप्रश्न. मार्क द इम्पॉर्टंट पॉईंट्स. आणि महत्त्वाच्या पॉईंट्सला तुम्हाला खुणा करायच्या महत्त्वाच्या पॉईंट्स समोर. Using the points, make a summary of the incident in your own words using short simple sentences. आणि तुम्हाला काय करायचं ते शब्द जे काही तुम्ही मार्क केलेले पॉईंट्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं त्यांचा वापर करून तुम्हाला काय करायची समरी लिहायची. ओके, म्हणजे सारांश लिहायचा तुमच्या शब्दामध्ये. ओके, राईट आउट द समरी इन 12 to 15 लाईन्स. आता ही समरी किंवा मग हे जे सारांश असावा तो किती ओळ्यांचा लिहायचा तुम्हाला 12 ते 15 लाईनचा लिहायचा आहे. ओके, आता इन्सिडेंट तुम्ही स्वतः अंडरलाईन करून घ्या बुकमध्ये जाऊन. 5व्या पॅरेग्राफपासून 12व्या पॅरेग्राफपर्यंत मी तुम्हाला इथं डिरेक्टली समरी देत आहे. ओके, तर समरीमध्ये काय लिहिणार तुम्ही. इट वॉज द नाईट ऑफ 14 एप्रिल 1912. 14 एप्रिल 1912ची रात्र होती. देअर वॉज क्लिअर स्काय अँड काम सी. शांत असं आकाश होतं, निरभ्र आकाश होतं आणि काम सी शांत असं समुद्र होतं. टायटॅनिक वॉज मूव्हिंग ऑन द सी. टायटॅनिक हा म्हणजे पुढे जात होता समुद्रामधून. कॅप्टन न्यू दॅट. कॅप्टनला माहीत होतं की देअर वॉज अन आईसबर्ग नियर बाय. कॅप्टन जो आहे त्याला माहीत होतं की समोरच कुठेतरी आसपासच काय आहे तर खूप मोठा असा हिमनग आहे. वन मॅन केप्ट वॉचिंग दॅट आईसबर्ग. आणि त्या कॅप्टनने एका माणसाला बघण्यासाठी ठेवलं आईसबर्ग, हिमनग बघण्यासाठी. सडनली ही सॉ आईसबर्ग नियर द शिप. सडनली त्या व्यक्तीने बघितलं की आईसबर्ग जो आहे तो समुद्राच्या जवळच आपल्या शिपच्या जवळच आला आहे किंवा वाट्यात आला आहे. कॅप्टन स्मिथ ट्राय टू स्टिअर द टायटॅनिक बट ही फेल्ड. कॅप्टन स्मिथला माहीत झाल्यानंतर कॅप्टन स्मिथने त्या जहाजाला वळवण्याचा खूप प्रयत्न केला टायटॅनिकला, परंतु तो अपयशी ठरला. फायनली शेवटी द आईसबर्ग स्ट्रक टू शिप. आणि शेवटी जो आईसबर्ग आहे हिमनग जो आहे तो त्या शिपला आदळला किंवा शिप त्या हिमनगावर जाऊन आदळलं. इट कट होल द शिप साईड. आणि यामुळे शिपची साईड आहे त्यामध्ये होल झालं किंवा मग एक भोसकं पडलं थोडक्यामध्ये. वॉटर पोर्ड इन टू द शिप. आणि पाणी त्या शिपमध्ये भरायला लागलं. टायटॅनिक केम ऑन ग्रेट डेंजर. टायटॅनिक जे आहे ते खूप आता अडचणीत आलं होतं. दे सेंड मॅसेजेस फॉर आस्किंग हेल्प टू अदर शिप्स. त्यांनी मॅसेज पाठवायला सुरुवात केली इतर शिप्सला मदतीसाठी.
द कॅलिफोर्निया डिड नॉट गेट मॅसेज बिकॉज देअर रेडिओ वॉज ऑफ बट अनदर शिप कॉल्ड कार्पेथिया गॉट मॅसेज. कॅलिफोर्निया नावाचं जे जहाज होतं त्यांना मेसेज मिळाला नाही कारण त्यांचा रेडिओ जो होता तो बंद होता. आणि दुसरा शिप जे आहे कार्पेथिया त्यांना मेसेज मिळाला होता. दे सेल फास्ट टू हेल्प बट इट वॉज फार अवे फ्रॉम द प्लेस वेअर टायटॅनिक संक. त्यांनी खूप जोरामध्ये प्रवास सुरुवात केला इकडे मदतीसाठी. बट इट वॉज फार अवे, परंतु ते खूप दूर होतं जिथे टायटॅनिक डुबलं त्या जागेपासून ते खूप दूर होतं. दे केम आफ्टर 3 hours, ते 3 घंट्यानंतर आले. टिल देन टायटॅनिक संक इन द ओशन, तोपर्यंत टायटॅनिक जे आहे ते पूर्णतः त्या समुद्रामध्ये डुबलं होतं. व्हेन टायटॅनिक बिगन सिंकिंग, जेव्हा टायटॅनिक बुडायला सुरुवात झाली, इट बिगन टू टिल्ट फॉर सम टाईम, आणि काही काळातच ते काय झालं तर तिरपं झालं त्या समुद्रामध्ये जहाज बुडतानाच्या वेळेस. सून इट व्हॅनिश इन टू द सी, आणि लवकरच ते काय झालं तर त्या समुद्रामध्ये व्हॅनिश म्हणजे दिसणं झालं. नियर अबाउट 1500 पीपल ड्राउन विथ कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू, जवळपास 1500 लोक कॅप्टन स्मिथ आणि त्याच्यासोबतचे जे क्रू मेंबर असतील त्यांच्या सहकार्यासोबत काय झाले तर या प्रवासामध्ये त्या टायटॅनिकसोबत बुडाले. कार्पेथिया अराइव्ड, इट सेव्ड 700 पीपल, मेनी पीपल डाईड ड्यू टू कोल्ड. कार्पेथिया तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी जवळपास 700 लोकांना वाचवलं. बरेचसे लोक हे थंडीमध्येच काय झाले तर मरण पावले होते. अशा प्रकारे तिची समरी तुम्ही लिहू शकता. इंग्लिश वर्कशॉपकडून आता आपण वळत आहोत लँग्वेज स्टडीकडे. लँग्वेज स्टडीमधील पहिला प्रश्न आपण काय करूया तर समजून घेऊया. द सेंटेन्सेस कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स, सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड. सेंटेन्सेसला तुम्ही 3 प्रकारामध्ये काय करू शकता, डिवाइड करू शकता. ओके, क्लासिफिकेशन होणार आहे सेंटेन्सचं. एक आहे सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड. पहिलं सिम्पल, दुसरं कॉम्प्लेक्स आणि तिसरं कंपाऊंड. आता यातील सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय त्याच्याबद्दल माहिती दिली बघा. अ सिम्पल सेंटेन्स इज वन दॅट हॅज, आता विचार बघा, सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता तर हे समजून घेऊ शकता. इथे जी माहिती दिली आहे तुम्हाला मी ते समजून सांगत आहे. सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय याच्यावर स्पेशल व्हिडिओ आहेत आणि ते त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते समजून घेऊ शकता. आता सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय सांगितलेलं बघा. अ सिम्पल सेंटेन्स इज वन दॅट हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय तर एक सेंटेन्स आहे ज्यामध्ये एकच सब्जेक्ट असतो आणि एकच प्रेडिकेट असतो. ओके, म्हणजे एक किंवा त्यामध्ये एकच काय असतं तर एक फायनाइट वर्ब म्हणजे मुख्य वर्ब असतं, त्याला आपण सिम्पल सेंटेन्स म्हणतो, साधं वाक्य असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, शी वेंट होम. शी वेंट होममध्ये शी हे एकच सब्जेक्ट आहे आणि वेंट हे एकच वर्ब आहे. इन द मॉर्निंग नियर माय स्कूल आय सॉ अ स्नेक. आता आय सॉ अ स्नेक, सॉ हे एकच वर्ब आहे आणि आय हा काय तर इथे सब्जेक्ट आपल्याला दिसून येतो. नंबर 2 आहे बघा कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय याबद्दल माहिती दिलेली आपल्याला दिसून येते. कॉम्प्लेक्स सेंटेन्सला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ वन मेन क्लॉज अँड वन ऑर मोर डिपेंडंट ऑर सबऑर्डिनेट क्लॉज. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये तुम्हाला दिसेल एक मेन क्लॉज किंवा मग एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस तुम्हाला त्यामध्ये दिसून येतील. तर एक्झाम्पल, शी वेंट होम आफ्टर शी वॉज ओव्हर, आफ्टर स्कूल वॉज ओव्हर. ती घरी गेली जेव्हा शाळा सुटल्यानंतर. मग आता शी वेंट होम हे मेन क्लॉज आहे, आफ्टर स्कूल वॉज ओव्हर हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. द बॉय फाउंड द बुक विच हॅड बीन लॉस्ट. द बॉय फाउंड द बुक हे मेन क्लॉज आहे, तर विच हॅड बीन लॉस्ट हे काय आहे तर सबऑर्डिनेट क्लॉज आपला सांगता येईल. द बॉय फाउंड द बुक हे काय तर मेन क्लॉज आहे. ओके, तर हे एक्झाम्पल आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे. त्यानंतर नंबर 3 कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय तर कंपाऊंड सेंटेन्सला आपण म्हणतो संयुक्त वाक्य. अ कंपाऊंड सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ 2 or more इंडिपेंडेंट और कोऑर्डिनेट क्लॉजेस. आता कंपाऊंड सेंटेन्समध्ये तुम्हाला दिसेल की 2 किंवा 2पेक्षा जास्त कशा असतात तर इंडिपेंडेंट किंवा मग कोऑर्डिनेट क्लॉजेस आपल्याला दिसून येतात. कशामध्ये? कंपाऊंड सेंटेन्समध्ये. ओके, इंडिपेंडेंट म्हणजेच काय तर मेन क्लॉज, त्यालाच आपण कोऑर्डिनेट क्लॉज सुद्धा म्हणतो. दे आर जॉईन बाय कोऑर्डिनेटर्स आणि त्यांना कोऑर्डिनेटर्सने जोडलेलं असतं. आता यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे बघा क्लॉजेसवर सुद्धा, त्यावर जाऊन तुम्ही क्लॉज काय करू शकता समजून घेऊ शकता. ओके, तर कुठले कुठले आहेत ते कोऑर्डिनेटर्स तर अँड, बट, सो, ऑर, नॉर हे काय तर कोऑर्डिनेटर्स आहेत. ओके, तर हे तुम्हाला दिसले म्हणजे तुम्ही समजायचं ते कंपाऊंड सेंटेन्स एक्झाम्पल आहे. जसं एक्झाम्पल, ही फिनिश हिज वर्क अँड ही फेल्ड हिज ऑफिस. ही लेफ्ट हिज ऑफिस. ही फिनिश हिज वर्क अँड ही लेफ्ट हिज ऑफिस. आता इथं अँड हा जो वर्ड आहे तो काय तर एक्झाम्पल आहे कशा त्या अँड दिसतं आपल्याला, त्यामुळे हे दोन्ही एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. एक्झाम्पल सांगता येईल कंपाऊंड सेंटेन्स. ओके, ही इज पुअर बट ही इज ऑनेस्ट. आता बट आहे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं कोऑर्डिनेटर दिसला म्हणजे समजून चालायचं ते काय आहे तर एक्झाम्पल आहे कंपाऊंड सेंटेन्सचं.
ही इज पुअर, ही इज ऑनेस्ट. हे दोन्ही पण काय तर मेन क्लॉज आहे, त्यामुळे एक्झाम्पल आहे कंपाऊंड सेंटेन्सचं. आता खाली काही एक्झाम्पल दिले आहेत. से वेदर द फॉलोइंग आर सिम्पल, कॉम्प्लेक्स और कंपाऊंड. खाली काही एक्झाम्पल दिले आहेत तुम्हाला सांगायचे ते सिम्पल सेंटेन्स आहेत, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत की कंपाऊंड सेंटेन्सेस आहेत. तर पहिला बघा, दे फेल्ड सेफ. आता हा सिम्पल सेंटेन्सचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वर आईसबर्ग्स नियर बाय. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स एक्झाम्पल आहे. ही फॉट हार्ड टू स्टिअर बट द शिप चेंज डायरेक्शन स्लोली. हे कंपाऊंड सेंटेन्सचं एक्झाम्पल आहे. बट हा शब्द आला बघा दिसतोय, त्यानुसार हे कंपाऊंड सेंटेन्स एक्झाम्पल आहे. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड दे स्लेफ्ट ऑन. हे एक्झाम्पल कंपाऊंड सेंटेन्स आहे. फिफ्थ तुम्ही घेऊ शकता बघा, द क्रू लोवर्ड द लाईफ बोट. हे सिम्पल सेंटेन्स आहे, एकच सब्जेक्ट आणि एकच फायनाइट वर्ब आहे तिथे. त्यानंतर आहे दे आस्क देम वाय शिप्स कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स. हे एक्झाम्पल आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं. लँग्वेज स्टडीमधील तिसरा प्रश्न आहे बघा, फाइंड फ्रॉम द टेक्स्ट 2 एक्झाम्पल्स इच ऑफ सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड चांगल्या प्रकारे समजले आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचे, 2-2 एक्झाम्पल शोधायचे आहेत या चॅप्टरमधून. तर मी आन्सर डिरेक्टली दिलेले बघा. सिम्पल सेंटेन्सचं पहिलं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, त्यातले काही एक्झाम्पल तुम्हाला इथे देत आहे. जसं पहिलं आहे, एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. कॉल्ड हा एकच इथे फायनाइट वर्ब आलेला आहे, त्यामुळे एक्झाम्पल सिम्पल सेंटेन्स आहे. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू स्टिअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आईसबर्ग. इथे फॉट हा एकच मेन वर्ब आलेला आहे, त्यामुळे एक्झाम्पल आहे सिम्पल सेंटेन्सचं. द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे सिम्पल सेंटेन्सचं. कंपाऊंड सेंटेन्स बघा, द क्रू लोवर्ड द लाईफ बोट इन टू द सी बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू हंड्रेड पॅसेंजर्स. बट हा वर्ड आलेला आहे, हे कंपाऊंड सेंटेन्स एक्झाम्पल आहे. द शिप्स क्रू फाउंड द लाईफ बोट अँड सेव्ड 700 पीपल इन देम. आहे की नाही. आता इथे अँड हा शब्द आला आहे, त्यामुळे एक्झाम्पल आहे कंपाऊंड सेंटेन्सचं. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे 2 एक्झाम्पल्स, द शिप्स बिल्डर्स वर सो शुअर ऑफ दिस दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप. हे एक्झाम्पल आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं. द पॅसेंजर्स वर प्राऊड बिकॉज दे वर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. आता हे एक्झाम्पल आहे पुन्हा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं. ओके, आय होप तुम्हाला हे जे आपण चॅप्टर बघितला तो म्हणजे दी अनसिंकेबल शिप या चॅप्टरचे सर्व प्रश्न उत्तर तुम्हाला समजले आहेत. म्हणजे वॉर्मिंग अपचे प्रश्न उत्तर समजली आहेत, मार्जिन क्वेश्चन असेल, इंग्लिश वर्कशॉप असेल, त्याचबरोबर लँग्वेज स्टडी असतील, यांची सर्वांची प्रश्न उत्तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेली आहेत अशी मी अपेक्षा करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काही लिंक दिले आहेत, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 8वीचे सर्व चॅप्टर्स अभ्यासू शकता. महत्त्वाचं ग्रामर तुम्ही समजून घेऊ शकता. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब निश्चित प्रकारे करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ निश्चित शेअर करा. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.